नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब ह्या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचं हे लेक्चर आपण क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये घेतोय आणि जे प्रश्न आपल्या समाज सुधारकांवरती विचारण्यात आलेत तर ते प्रश्न आपण बघतोय. एकदम हाय लेवल क्वेश्चन असतील. तुम्हाला हे प्रश्न थोडेसे नवीन पण वाटतील, कन्सेप्ट नवीन वाटतील, पण तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. पहिल्यांदा सगळे क्वेश्चन्स झाल्यानंतर तुम्ही त्याचे पॉईंट्स नोट डाऊन करा आणि ज्या क्वेश्चनवरती तुम्हाला वाटतं एखाद्या समाज सुधारकाबद्दल माहिती आपल्याला हवी आहे तर त्यांच्याबद्दल तुम्ही व्यवस्थित रीडिंग सुद्धा करा. ओके. आणि जर तुम्हाला कुठली डिमांड असेल कुठल्या स्पेशल समाज सुधारकांबद्दल तर तसं तुम्ही नंतर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. ओके. तर वेन वाया घालवता लेक्चरची सुरुवात करूया. तर आपला पहिला प्रश्न आहे, नर राक्षस असे खालीलपैकी कोणी कुणास संबोधले आहे? तर नर राक्षस असं कोण कुणाला म्हणले असा प्रश्न आहे. आता आपण ऑप्शन्स नाही दिलेले इथं, हा फक्त प्रश्न आणि आन्सर असतील. इथं ऑप्शन्स नाही आहेत. ऑप्शन्स दिल्यानंतर बरेच जण म्हणत होते की कन्फ्यूज होतं की नेमकं आन्सर कुठलं लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यामुळे आपण डायरेक्टली आन्सर बघणार आहे, क्वेश्चन आन्सर आणि त्याचा आन्सर. ओके. तर नर राक्षस असं आचार्य अत्रे यांनी मोरारजी देसाई यांना संबोधले. ओके. तर आचार्य अत्रे हे मोरारजी देसाई यांना नर राक्षस असे म्हणून संबोधले. ओके. तर महत्वाचा क्वेश्चन होता, बऱ्याच जणांना अननोन सुद्धा असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. गांधीजींचे पहिले मराठी चरित्र कोणी लिहिले? ओके. तर गांधीजींचं पहिली ऑटोबायोग्राफी कोणी लिहिली असा प्रश्न आहे. तर ती लिहिली आहे अवंतिकाबाई गोखले यांनी. महत्वाचा प्रश्न आहे हा सुद्धा आणि हाय लेवल प्रश्न आहेत सगळे. तुम्हाला सगळे मे बी अननोन सुद्धा वाटू शकतात. ओके. रामोशींसाठी खालीलपैकी कोणी उठाव केला होता? हा सोपा प्रश्न आहे. उमाजी नाईक यांनी रामोशींसाठी उठाव केला होता. ओके. आजच्या लेक्चरमधून तुमच्यासाठी हा प्रश्न आहे की उमाजी नाईक यांनी रामोशींसाठी जो उठाव केला होता त्याचा मुख्य केंद्रबिंदू कुठल्या ठिकाणी होता? ओके. म्हणजे कुठल्या भागामध्ये रामोशींसाठी उमाजी नाईक यांनी उठाव केला? ओके. ज्यांना कुणाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. 1920 मध्ये दक्षिण महाराष्ट्रात माणगाव येथे झालेल्या बहिष्कृत वर्गाची परिषदेचे अध्यक्षस्थान किंवा अध्यक्ष कोण होते? ओके. तर 1920 मध्ये दक्षिण महाराष्ट्रात माणगाव येथे बहिष्कृत वर्गाची एक परिषद झाली होती आणि त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. 1885 ला पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झाली होती. तर खालीलपैकी कुठल्या संस्थेने या फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली असा प्रश्न आहे. तर बऱ्याच जणांना हे माहिती सुद्धा असेल. डेक्कन एज्युकेशन सोसायटीनी पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली होती. आणि आजच्या या लेक्चरमधून आणखीन एक तुम्हाला प्रश्न आहे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणत्या कोणत्या व्यक्तींनी किंवा कोणी केली? ओके. तर ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. साने गुरुजींनी महाराष्ट्रातील कोणते मंदिर अस्पृश्यांना खुले करावे यासाठी उपोषण केले? तर हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. साने गुरुजींनी महाराष्ट्रातले विठ्ठल मंदिर हे अस्पृश्यांना खुले करावे यासाठी उपोषण केले होते. ओके. नेक्स्ट प्रश्न बघू आपण. उपेक्षित राहिलेले निष्काम कर्मयोग हे उद्गार कोणी कोणास काढले होते? तर उपेक्षित राहिलेले निष्काम कर्मयोग हे उद्गार भाई माधवराव बागल यांनी वी रा शिंदे ओके यांच्यासाठी काढले होते. ओके. तर भाई माधवराव बागल यांनी वीरा शिंदेंना कुठले उद्गार काढले होते किंवा त्यांच्याबद्दल काय उद्गार काढले होते? तर उपेक्षित राहिलेले निष्काम कर्मयोग. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. कर्नाटकचा सिंह ही उपमा कोणाला देण्यात आली होती? तर कर्नाटकचा सिंह ही उपमा गंगाधरराव देशपांडे यांना देण्यात आली होती. नेक्स्ट प्रश्न बघू आपण. रामकृष्ण विश्वनाथ मंडलिक यांनी महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा पाया रचला? तर हा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे. रामकृष्ण विश्वनाथ मंडलिक यांनी महाराष्ट्रामध्ये आर्थिक राष्ट्रवादाचा पाया रचलाय. ओके. असा जर प्रश्न आला, आर्थिक राष्ट्रवादाचा पाया महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकांनी रचला? तर त्याचा आन्सर असेल रामकृष्ण विश्वनाथ मंडलिक. ओके. सगळेच्या सगळे प्रश्न हाय लेवल आहेत. तुम्हाला मे बी थोडंसं बोर पण होऊ शकतं जर तुम्हाला आन्सर येत नसतील, थोडंसं वाटलं हाय लेवल आहे. मात्र थोडे पेशन्स ठेवा. पेशन्स ठेवल्यानंतर सगळं काही यायला लागेल आणि तुम्हाला पण कळेल की आपण समाज सुधारकांवरती किती डीपमध्ये अभ्यास करायचा आहे. ओके. नेक्स्ट प्रश्न बघू आपण.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला? खाली 4-5 ऑप्शन असतील एक्झाममध्ये, तर त्यांनी लिहिलेल्या ग्रंथाचं नाव आहे ग्राम गीता. हा प्रश्न बऱ्याच जणांना माहिती सुद्धा असेल. डॉक्टर रखमाबाई या खालीलपैकी कोणत्या नावाने लेखन करत असत? तर डॉक्टर रखमाबाई या पेपरमध्ये लेख लिहित होत्या, साप्ताहिकांमध्ये लेख लिहित होत्या, तर त्या कुठल्या नावाने लेख लिहायच्या? तर हिंदू लेडी. ओके, हा प्रश्न असा सुद्धा उलट विचारू शकतात, हिंदू लेडी या नावाने लेख कोण लिहित होतं? तर डॉक्टर रखमाबाई. ओके, व्यवस्थित लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रश्न बघू आपण. 1902 मध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीयांना 50% जागा राखीव ठेवण्याचा निर्णय कोणी घेतला होता? तर हा प्रश्न आपल्या समाजसुधारक भाग 1 या लेक्चरमध्ये आपण केलेला आहे आणि याचा आन्सर आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज. ओके, तर ज्यांनी कोणी ते लेक्चर बघितलेलं नाहीये ते सुद्धा लेक्चर बघा. आतापर्यंत आपण बरेच 8 एक पार्ट आपण अपलोड केलेलेत, 7 लेक्चर अपलोड केलेत, तर ते सगळेच्या सगळे तुम्ही व्यवस्थित बघा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. शून्यलब्धी निबंध हा ग्रंथ कोणी लिहिला? तर हा ग्रंथ लिहिलाय बाळशास्त्री जांभेकर यांनी. ओके, तर तुमच्यासाठी आणखीन एक प्रश्न आहे, बाळशास्त्री जांभेकरांना काय नावाने ओळखलं जातं? तर आजच्या या लेक्चरमधून हा तिसरा प्रश्न आहे, बाळशास्त्री जांभेकर यांना काय नावाने ओळखलं जातं? ओके, तर याचा आन्सर सुद्धा बऱ्याच जणांना माहिती असेल आणि सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न आहे, बऱ्याच एक्झाम्समध्ये येऊन गेलेला आहे, तर तुम्हाला हा माहीत असणं अपेक्षित आहे. ओके, नेक्स्ट प्रश्न बघू आपण. आगरकरांवरील खालीलपैकी कोणत्या विचारवंतांच्या लिखाणाचा प्रभाव होता? तर आगरकरांवरती 2 विचारवंतांच्या लिखाणाचा प्रभाव होता. एक म्हणजे स्पेन्सर, दुसरे म्हणजे J.S. मिल. ओके, तर स्पेन्सर व J.S. मिल या लेखकांच्या लिखाणाचा प्रभाव आगरकरांवरती होता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. बॉम्बे मिल असोसिएशनची स्थापना कोणी केली? तर नारायण लोखंडे यांनी बॉम्बे मिल असोसिएशनची स्थापना केली. नारायण लोखंडे यांनी दीनबंधू वृत्तपत्राची सुद्धा स्थापना केली होती. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. माझे सत्याचे प्रयोग हा आत्मचरित्र किंवा आत्मचरित्राबद्दल खालील विधानांचा विचार करा व त्याच्यातलं सत्य विधान ओळखा. तर माझे सत्याचे प्रयोग हे पहिली गोष्ट तर महात्मा गांधीजींनी लिहिलेलं आहे आणि हे सेंटेन्स ए मध्ये सुद्धा तसा उल्लेख केलेला आहे, हे आत्मचरित्र गांधीजींनी लिहिलेलं आहे. दुसरं आहे हे गुजराती भाषेमध्ये लिहिलंय, तर हे पण करेक्ट आहे, ते गुजरातीमध्येच आहे. तिसरं, यांचे इंग्रजी रूपांतर पुन्हा सरोजिनी नायडू यांनी केले, तर हे विधान रॉंग आहे. तर याचा आन्सर असेल याच्यापैकी सत्य विधान ओळखायचं आपल्याला, तर अ आणि ब हे विधान सत्य आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. खालीलपैकी कोणते विचार आंबेडकरांचे नाहीत किंवा कोणते उद्गार आंबेडकरांचे नाहीत? तर पहिला ऑप्शन आहे सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी. तर हे जे विधान आहे हे आंबेडकरांचं नाहीये. तुम्ही सगळे 4 विधान वाचा, त्याच्यामधलं जे पहिलं विधान आहे आणि जे चौथं विधान आहे, चौथं म्हणजे भारताचे हितकर्ते हा ब्रिटिशांचा खरा चेहरा नसून त्यांचा मुखवटा आहे, हे 2 विधान आंबेडकरांचे नाहीयेत. दुसरं आणि तिसरं ऑप्शन हे आंबेडकरांचे विचार आहेत किंवा आंबेडकरांनी ते बोललेले उद्गार आहेत, जसं की शिका, संघटित व्हा व लढा द्या. आणि दुसरं म्हणजे मी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही. तर हे 2 विचार किंवा 2 उद्गार आंबेडकरांचे आहेत. पहिला जो आहे सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी, हे उद्गार किंवा हे विचार ज्योतिबा फुले यांचे आहेत आणि भारताचे हितकर्ते हा ब्रिटिशांचा खरा चेहरा नसून त्यांचा मुखवटा आहे, हे दादाभाई नौरोजी यांचे विचार आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. खालीलपैकी कोणत्या 3 व्यक्ती मुंबईच्या त्रिमूर्ती म्हणून ओळखल्या जातात? तर खाली 3 व्यक्ती दिल्या असतील, तर तुम्हाला त्या व्यक्ती ओळखायच्या आहेत की ज्यांना त्रिमूर्ती म्हणून ओळखलं जातं, मुंबईच्या त्रिमूर्ती. तर पहिली व्यक्ती म्हणजे फिरोजशाह मेहता, दुसरे म्हणजे बदरुद्दीन तय्यबजी आणि तिसरे म्हणजे न्यायमूर्ती तेलंग. तर या 3 व्यक्तींना मुंबईच्या त्रिमूर्ती म्हणून ओळखलं जातं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. खालीलपैकी कोणत्या व्यक्ती परमहंस मंडळाशी संबंधित आहेत? तर व्यवस्थित लक्ष द्या क्वेश्चनकडे. खालीलपैकी कोणत्या व्यक्ती परमहंस मंडळाशी संबंधित आहेत असा प्रश्न आहे. तर पहिले व्यक्ती आहेत आत्माराम पांडुरंग, यस ते संबंधित आहेतच. त्यानंतर रामकृष्ण जयकर, दादोबा पांडुरंग. तर या 3 व्यक्ती ह्या
परमहंस मंडळाशी संबंधित आहेत, त्याच्यामुळे याचा आन्सर असेल वरील पैकी सर्व. ओके, महत्वाचा प्रश्न आहे. परमहंस मंडळाशी संबंधित आपल्याला फक्त एक दोनच आठवतील, आत्माराम पांडुरंग आणि दादोबा पांडुरंग. मात्र रामकृष्ण जयकर हे सुद्धा त्याच्याशी संबंधित अशी व्यक्ती आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. लोकमान्य टिळकांशी संबंधित आहे हा. लोकमान्य टिळकांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला नाही असं विचारलंय. तर गीता रहस्य त्यांनी लिहिलेला आहे. द आर्किटेक्ट हा पण लिहिलेलाच आहे. त्यानंतर होम ऑफ द वेदाज हा पण ग्रंथ लोकमान्य टिळकांनी लिहिलेला आहे. मात्र विकार विलसित हा त्यांनी लिहिलेला ग्रंथ नाहीये, गोगा आगरकर यांनी तो लिहिलेला आहे. ओके, तर हा आपण ग्रंथसाठी एक लेक्चर ऑलरेडी अपलोड केलेला आहे. म्हणजे ग्रंथ आणि जे पेपर असतील तर त्यांचे एडिटर्स कोण आहेत, कुणी कुठला ग्रंथ लिहिलाय, तर याच्याशी संबंधित सुद्धा लेक्चर अवेलेबल आहेत. ते सुद्धा तुम्ही महाराष्ट्रातील समाज सुधारक या प्लेलिस्टमध्ये बघू शकता. तर मित्रांनो, या लेक्चरमध्ये 20 प्रश्न आपण बघितले. सगळे हाय लेवल क्वेश्चन होते. अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये, येणाऱ्या एक्झाममध्ये दिसू शकतात. कारण एक्झामची जी काठिण्य पातळी आहे किंवा डिफिकल्टी लेवल आहे ही वाढतच चालली आहे दिवसेंदिवस. त्या दृष्टीने तुम्हाला एकदम डीप असा अभ्यास करणं भाग आहे. आपण सुद्धा त्यासाठीच प्रत्येक एका लेक्चरमध्ये एकच समाज सुधारक कंप्लीट करतो आणि याच्यानंतरचं जे एक लेक्चर असेल त्याच्यामध्ये पण एक अशाच प्रकारचे महान समाज सुधारक आपण कंप्लीट करणार आहे. ओके, आणि त्यांच्याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन जी की एक्झाम ओरिएंटेड असती ती आपण सगळी कव्हर करू. तर हे लेक्चर आणखीन एकदा बघा. ज्या समाज सुधारकांबद्दल तुम्हाला वाचायचं आहे किंवा तुम्हाला अपेक्षित आहे की आम्ही लेक्चर बनवावं, तर तसं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. त्याबद्दल लेक्चर आम्ही नक्कीच अपलोड करू. ओके, तर हे लेक्चर सुद्धा कसं वाटले हे नक्की कमेंट करून कळवा. लेक्चर आवडलं असेल तर त्याला लाईक करा. तर भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.